नमस्कार मंडळी, मी कशीच बारे पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्ही आपले मागचे 2 ब्लॉग बघितले असेल की आपण कर्नाटकात आहोत आणि कर्नाटकमध्ये आजचा आपला हा दुसरा दिवस आणि आज आम्ही जातो आहोत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला. आणि माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आहेत आणि काय ॲडजस्टमेंट केली आम्ही वॅगनर गाडीमध्ये. किती जण बसले आपण? 9 जण आहेत. मी लीड करतो, मी तुम्हाला नेतो, मी निघालोय, तुम्ही येता का? त्याने हिंट दिले ओळखा आम्ही कुठे चाललोय. सगळ्यांनी म्हणाले गाणं, निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया, माझ्या स्वामीला भेटाया, तुम्ही येता का? ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? जणू स्वामीनं गेली म्हणाला तो गेली त्यानं आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का? तुम्ही कसं येता? चला चला मंडळी, आता थेट भेटूया अक्कलकोटला. पहिला आपण जाऊन येऊया मंदिरात. अरे येते मी पाहिजे तर आपण पार्सल गर्दी असते आतमधून. रात मारे अशा प्रकारे खूप अशा काय बोलतात खूप अशा संकटांचा सामोरा करून आम्ही इकडे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला पोचलोय. वाटेत आम्हाला खूप अशा घटना घडत गेल्या. काय बोलू अजून आता, शब्दच नाहीत आमच्याकडे. आम्ही पोचलो, आम्हाला म्हणजे असं एकदम भरून आम्हीपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. खूप कठीण आहे आणि मार्ग सोपा नाहीये आणि अशक्य. त्यांनी आम्हाला पण अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि अशी आमच्या सिच्युएशनला ही ओळ मॅच झाली आहे खरं तर. त्याच्याने आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. चला, आणि हा अनुभव आम्ही मुंबईपासून घेतोय. जिथेच आहे मंदिर, ते बघ मंदिर. हाय गाईज, चला
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर हे सोलापूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावरती वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पूजली जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्त भाविकगण नित्य नियमाने आपल्या स्वामींना भेटायला येतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाभोवती बांधले गेलेले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराज ध्यान करायचे, तसेच आपल्या भक्तांना उपदेश द्यायचे. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. तसेच मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची म्हणजेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1779च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले गेलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकूण कार्यकाळ हा 40 वर्षांचा आहे. त्यापैकी 21 वर्ष त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्यशके 1800 मध्ये संपन्न झाले, पण त्यानंतर 3 महिन्यानंतर श्री स्वामी समर्थ काशी वाराणसी येथे प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधीपट असे ओळखले जाते.